आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। उद्धव ठाकरेंच्या अधिवेशनातील उपस्थितीवरून निलेश राणेंनी टोला लगावलाय। कर्तव्य आहे, उपकार नाही। विचारवंत लोक परिषदेत आहेत, त्यांनी यायला हवं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राणेंनी टीका केली। सत्ताधाऱ्यांचं बजेट पार कोलमडलंय। सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज फसवं, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याचं म्हणत भास्कर जाधवांनी संताप व्यक्त केला। राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकाचं अतोनात नुकसान झालं। यातच राज्य सरकारनं 4,06,430 हेक्टर क्षेत्रावरील बाधित शेत पिकांसाठी 482 कोटी रुपयांच्या निधी वितरणास मंजुरी दिली आहे। यात कोकण विभागासाठी 48 कोटी रुपये मदत मंजूर केली। संभाजीनगर महापालिकेसाठी भाजपसोबत युती करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदेश दिले। बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्व आमदार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीत युती करून निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आदेश शिंदेंनी दिले। सरकारची कर्जमाफीची घोषणा म्हणजे झाड मेल्यानंतर पाणी घालणं। काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी ही टीका केली। शेतकरी मरतोय आणि कर्जमाफी 8 महिन्यांनी होईल तर उपयोग काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। पॅकेज हा जादुई शब्द आहे, प्रत्यक्षात नुकसान भरपाई दिली जाते का? आमदार रोहित पाटील यांनी हा प्रश्न विचारलाय। शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये असं वाटतं असंही ते म्हणाले। अद्याप अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचं पॅकेज नाही, सरकारकडून फक्त घोषणांचीच अतिवृष्टी। सतेज पाटलांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून सरकारला टोला लगावला। राज्यातील 129 साखर कारखान्यांनी सुमारे 2000 कोटी रुपयांची ऊस बिलं थकवली आहेत। कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। आगामी निवडणुका तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर चव्हाण शहांच्या भेटीला गेले। बच्चू कडू यांच्याविरुद्ध न्यायालयाचा अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले। बच्चू कडू तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी 2018 मध्ये गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांसाठी नागपूरच्या आमदार निवास परिसरात आंदोलन केलं होतं। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित राहतील। मंत्रिमंडळातील नेतेही या बैठकीला उपस्थित राहतील। मनसे नेते संदीप देशपांडेंनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली। पीडब्ल्यूडी मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात संदीप देशपांडेंनी मंत्री शिवेंद्रराजेंची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली। नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार रवी राणा यांनी राजकमल चौक ओव्हरब्रिज दुरुस्तीचा मुद्दा सभागृहात उपस्थित करायच्या यादीत समाविष्ट केलाय। राणांच्या निवेदनाचा उद्देश अधिवेशनादरम्यान महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या मुद्द्याकडे अधिकृत लक्ष वेधणे आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपूरमध्ये भाजप शिवसेना एकत्र येणार आहे। पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप वेगवेगळे लढणार आहे। कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि बंडखोरी टाळण्यासाठी भाजप राष्ट्रवादीची वेगळी रणनीती असेल। नवी मुंबईत शिवसेनेतर्फे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जनसंपर्क अभियानाला सुरुवात झाली। या अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेचे इच्छुक उमेदवार घरोघरी जात नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत। उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांनी विधिमंडळात सहभाग कधी घ्यावा हे ते स्वतः ठरवतील असं वक्तव्य सचिन अहिर यांनी केले।